गोड गोजिरी लाज लाजरी सई तू होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। याच्यावर लक्ष दिलं असतं तर आज ही नौबत आली नसती कोणाचा। आज एक जीव गेला न्याय भेटते सेवा माणूस पडते तेव्हाच न्याय भेटते। गरीबाची त्याच्यामध्ये हे होते असेच न्याय सरळली भेटत गरीबाचे न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला इन्साफ भेटलाच पाहिजे तेव्हाच ते न्याय भेटत। पहिले तिथं लपवलेलं होतं इथं काढायला पाहिजे नव्हतं जोपर्यंत सत्तेचं होतं नाही तोपर्यंत का मी माझा जीव देणार म्हणून 26 जानेवारी झाल्यावर हा तो माणूस बोलणारा एकटाच होता। एवढ्या पार्टी बोलतो त्या माणसानं म्हणा कमी एकटाच होता बोलणारा तो माणूसच कसा लटकला बाकीचे लोक गेले मारून टाकला सोनी आले। शासन प्रशासन काही लक्ष नाही देत काही नाही देत। ठीक आहे। अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समिती मोर्शी येथील प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्ता गोपाल बाजीराव दहिवडे राहणार जुनेगाव पिंपळा यांनी नवीन पुनर्वसन टाकरखेडा जिल्हा वर्धा यांचे मोर्शी येथे उपोषणात मंडपात 27 जानेवारी रोजी शनिवारी रात्री फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे। या ठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचा आत्मक्लेश आंदोलन मागील 253 दिवसापासून सुरू आहे। वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु यश न आल्याने शेवटी मंत्रालयाच्या जाळीवर जीव धोक्यात घालून आंदोलन केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 दिवसात निकाल लावू असे आश्वासनही दिले होते। आज पूर्ण 5 महिने संपूनही सरकार तोडगा न काढू शकल्याने नैराश्यातून प्रकल्पग्रस्त शेतकरी गोपाल दहिवडे यांनी आज उपोषण मंडपातच रात्री गळफास घेत स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे। गोपाल यांनी अप्पर वर्धा धरणासाठी सरकारने जमीन संपादित केली होती। 50 वर्षापासून हा संघर्ष असून 2 पिढ्या संपल्या परंतु सरकारने तोडगा न काढल्याने या शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली। गोपाल हे दिव्यांग असून तुटपुंजा रोजंदारीने काम करत आपला उदरनिर्वाह करायचे। प्रकल्पात जमीन गेल्याने ते भूमिहीन झाले होते। सरकार कित्येक लोकांचा बळी घेणार आणि कित्येक प्रकल्पग्रस्तांना बळी घ्यावा लागणार असा प्रश्न या आत्महत्येच्या अनुषंगाने पुढे आला आहे। मोर्शी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करत शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवत तीव्र संताप व्यक्त केला आहे। संजय उल्ले सह रवींद्र इंगोले, अध्ययन समाचार लाईव्ह मोर्शी।